अनुश्रीला मी पहिल्या दिवसापासून मी ओळखून आहे. ती जे दरवेळेला म्हणते की मी अशीच आहे, मी खोटं बोलते, हा माझा स्वभाव, हा माझा गेम आहे. मला वाटत नाही की असं खोटारडेपणा फायनलिस्टच्या ऍज अ कॅरेक्टर असायला हवा. तो माझा गेम आहे. मला फेअर प्ले आवडतो. तू कधी खेळलायस फेअर? सगळेच जण ना खूप वेळा खोटं बोलतात, पण ऍक्सेप्ट करायला ना हिम्मत लागते. ऍक्सेप्ट म्हणजे काय? चांगली गोष्ट थोडी नाही की खोटं बोललं मी, अरे ऍक्सेप्ट करते. मला चांगली नाही वाटत ती. सागर दादाबद्दल समजा विशाल काहीतरी बोललाय आणि मला त्यांच्यामध्ये भांडणं नाही लावायचेत, म्हणून मी त्याला ते गोष्ट सांगितली नाही, पण मी हे चांगल्यासाठी खोटं बोलतेय ना. लोकांचा जीव वाचवण्यासाठी किंवा लोकांना हर्ट न करण्यासाठी त्याला वाईट लाय म्हणतात. ही गोष्ट वेगळी आहे. एक्झॅक्टली. मग मी स्वतःचा फायदा बघण्यासाठी जर कुठली तरी गोष्ट खोटे बोलत असेल आणि त्याच्यामध्ये कुणाचे इमोशन्स इन्व्हॉल्व नाहीयेत, तर मला ते फेअरच वाटतं. काय इमोशन इन्व्हॉल्व नाहीये? तू एकदम म्हणतेस की सपोज गेम मध्ये कोणाला तो शब्द देऊन तू नाकारणार आहेस, शब्द कोणाला त्याचं इमोशन हर्ट होणार आहेत. इट्स ओके. ऍटलीस्ट गेम तरी खेळते. तुझ्यासारखं हातावर हात धरून बसली तरी नाही. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.